महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने दिला आहे। हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे। मुद्दाम हा शब्द यासाठी वापरला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याची वल्गना केली। खरं तर हा एक मोठा जुमलेशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला 1.5 हमीभाव दिलेलाच नाही। 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही। या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटोवर आधारित हमीभाव द्यावा, पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती। पण या दोघांनी मात्र मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे। एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याच्या, त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित केले तिथे, आणि सोयाबीनला 5100 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली। पण मिळालं काय? बघा, MSP मध्ये जी वाढ झाली ती 7-8% जवळपास वाढ झाली। कापूस 7% वाढला 7%, तूर 8% हमीभाव वाढ झाली, ज्वारीमध्ये 6%ची वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5%ची वाढ झाली। या उलट बियाणावर 35 ते 38% वाढ झाली, खतावर GST मुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर GST मुळे प्रचंड वाढ झाली, मजुरांची मध्ये वाढ झाली। खरं तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर GST लावतो, बियाणावर GST लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर GST लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% GST, डायमंड खरेदी करत असताना 3% GST, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% GST। म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे। हे यामध्ये खरेदीच्या सामानावर 18% GST हे आता स्पष्ट झालेलं आहे। GST कुठे लावावा? तर या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही। म्हणजे अंत्यविधीच्या सामानावर, प्रत्येक सामानावर 18% GST यांनी लावला। अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मरणही महाग केलंय का स्वस्त केलंय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आम्ही गेल्या 10 वर्षात आपण पाहतो या कोणतेही संदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत तुम्ही काढून पहा, हे सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत। गमतीचा भाग असा की DAPचा दर 460 रुपयावरून आता 1630 रुपयापर्यंत घेऊन गेले।